ही सवय, हे बाळकडू कसं ते आईमुळे येतं. तर हे आता नेक्स्ट टाइम 50% महिला 50% यंग जनरेशन असं चित्र दिसू द्या, तर आपला समाज बरोबर. आता कशाला ते म्हटलं ना वर्गणीतूनच आपण करायचं. अहो आपली अशी पिढी बनवू ना, एक डॉक्टर, एक इंजिनियर, एक फॉरेनमधून आली पाहिजे. आपण मागायचीच नाही यांना वर्गणी, आपल्यालाच एवढं हे करायचं, ह्याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम करायचा आणि डोनेशन आपण दुसऱ्यांना द्यायचं. कशाला मागायचं कोणाकडे? नाही ना. कारण का आता माझे नातवंड नाही, रिझर्वेशनवर नाही, आम्ही फी भरतो. ज्यांना गरज आहे त्यांना देऊया ना आपण रिझर्वेशन. ते म्हटले ना कांबळे साहेब, देणारे बनायचे, आता घेणारे नाही बनायचं, देणारे बनायचं. आणि तुम्ही जेव्हा देणारे बनता ना, भरपूर येत जातं. त्याच दिवशी मी माझ्या नातीला बुक्स आणायचे होते, 6th स्टँडर्डला गेली. माझ्या मुलाला मीच देते पैसे, त्याला दिले. तो म्हटला मम्मी 5000 मध्ये येतील. मी त्याला 6000 दिले. तिचे बुक्स कितीचे? 8000 रुपीजचे. आता काय करायचं? तो बोलला मम्मी बघ मी कार्ड स्वॅप केलं, तुम्हाला 6000च दिलेले. आणि तो असा बाहेर पडून आला शाळेत, दुकानातून पुस्तकं बाहेर गेली. आता मी आमचा वृत्तरत्न सम्राट आहे ना, बाहेर पडला, लगेच जाहिरातीचे 1 लाख रुपये पडले अकाउंटला. पडले की नाही? म्हणजे ते कांबळे साहेब बोलले ते बरोबर आहे, तुम्ही 2 हाताने द्या, 1000 हातांनी येतं, 1000 हातांनी. आता मला पण खूप म्हणजे प्रेशर भरपूर आहे. आधी मी कांबळे साहेबांना असं म्हणायची की घराकडे लक्ष देत नाही किंवा मुलांकडे लक्ष देत नाही, काय नाही. पण आता त्या चेअरवर बसते ना, तेव्हा मला कळतं किती प्रेशर असतं त्या चेअरवर. कसं आपले छापला नीट जाईल की नाही पेपर, वितरण नीट होईल की नाही. आधी आपले पेपर स्टॉलवर दिसायचेच नाहीत, खाली ठेवायचे. जर कोण आला तर ते खालून पेपर काढून द्यायचे. बरं, वितरण व्यवस्था कधी कधी गाडी टेम्पो काय व्हायचा. मग आहे भरपूर प्रेशर आहे, झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशीचा अंक सगळ्यांच्या हातात पडलाय की नाही, एवढं प्रेशर असतं. परत प्रिंटिंग प्रेसचं कर्ज तर ते तर काय वेगळंच असतं, कागदाचा खर्च वगैरे. पण त्या पोझिशनवर आल्यावर कळतं. आणि सगळ्या महिलांची पोटेन्शियल आहे तेवढी, तुम्ही घाबरायचं नाही. आणि आता लक्षात ठेवा, ती पिढी जी बनते ना, तिला ना सर्व गुण संपन्न बनवायची, ज्याने आणि ती आपलीच झाली पाहिजे पिढी. म्हणजे कसं आपले झाले शिकले वगैरे की झालं, मग काय आधार कास्टची वगैरे आली की सगळी पिढीच बदलली की नाही पिढी. मग ते सगळं तेच शिकवणार. मग तिला आपली बनवा, जी पण येईल. लव्ह मॅरेजला मी विरोध नाही, पण तिला आपली बनवा. आणि पुढची पिढी आपलीच कशी घडेल हे महिलांच्या हातात आहे. तर महिला वर्गांनी हे सर्व पुरुषच दिसत आहेत जास्त, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या महिला, हे बरोबर नाही ना. आता बघा त्या सौनिक मॅडम आलेल्या, त्यांचा कार्यभार उरकून सुद्धा त्या आलेल्या. म्हणजे त्यांना माहित आहे ना, इतकं मी सगळं काम करते पण इथं येणं गरजेचं आहे. तसं प्रत्येक महिलांना पण वाटलं पाहिजे की इथं येणं गरजेचं आहे. तुमच्या हातात नवीन पिढी आहे, तुम्ही इथे छान वळण लावू शकता. आणि वैचारिक लेवलची लढाई महिलांनी लढली पाहिजे, कळलं? तरच ना पुढची पिढी छान घडेल. बरं, आता मी जास्त काही सांगत नाही. पुढच्या वर्षीची जयंती कशी साजरी करायची ह्याचा मी तुम्हाला आता संदेश दिलेला आहे, तर ते चित्र दिसू द्या पुढच्या वर्षी. बरं, एवढं बोलून मी जय भीम, जय भारत. ताई, कांबळे साहेब जरी आज आमच्यात नसले, पण ती ऊर्जा आपण या मंत्रालयातल्या चळवळीला वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आपण निर्माण केलेली आहे. ते तेवढ ठेवलेले आहे आम्ही. जेव्हा सम्राट निघाला आणि सम्राटच्या पहिल्या दिवसापासून बबन साहेबांसोबत आम्ही आहोत. मंत्रालयातून आम्हाला जेवढा वाटा देता आला तेवढा दिला. परंतु आज पुन्हा जी भरारी घेतली, त्या भरारीमध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. आपण जे बोलून दाखवलं त्यात तीळ मात्र खोटं काही नाही, कारण मी कांबळे साहेबांचे अत्यंत जवळून काम केलेलं आहे. आणि आपले दोन्ही सुपुत्र चळवळीच्या दृष्टीनेच गती घेत आहेत, गरुड भरारी घेत आहेत. आणि आपण तेवढी ताकद मायेची छायेची त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्यात. आणि निश्चितच आपल्याला पुढच्या वर्षी हा कार्यक्रम खरं तर आम्ही इथं घेतच नसतो. दरवर्षी महाराष्ट्रात जेव्हा खालचा जो प्रांगण झाला, पहिला मुहूर्त आणि पहिला कार्यक्रम आपल्या जयंती उत्सवामुळे झाला. आणि जयंती उत्सवाच्या नंतर दुसऱ्याला मिळायला लागले. आणि खाली भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतो. परंतु हा अगदी अल्प 2च दिवसात कार्यक्रम आम्ही उभा केलेला आहे. त्यामुळे आपली जी काही म्हणणं आहे, आपली जी काही मागणी आहे,
तुम्ही सम्राटच्या माध्यमातून आणि आमच्या संघटनेतनी दादा तुम्ही सोबतच आहात, तर फक्त तुमच्या सम्राट तुमचा नव्हे तर आपला आम्हाला आणि राज्याला न्याय कसा देतो हे तर लोक बघतातच, पण सम्राटच्याच माध्यमातून हे चळवळ मोठी होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा उद्याची तर हेडलाईन बघूनच मला वाटते पुढच्या वर्षीची जयंती आम्हाला कोणाला सांगावं लागणार नाही, पण पुढच्या वर्षीची आखणी या वर्षीपासूनच आम्ही कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मार्गदर्शक सल्लागार जॉईंट सेक्रेटरी जवळजवळ 10 जॉईंट सेक्रेटरी आणि कांबळे साहेब हे मुख्य आहेत आमचे, तर पुढच्या वर्षी खाली कार्यक्रम घेऊन आणि तुम्हाला एंट्री करताना आतमध्ये येताना सुद्धा प्रोटेक्शन घ्यावं लागेल, एवढी भव्य दिव्य गर्दी असेल खाली. पावसामुळे कालच्या काही अडचणीमुळे ह्या धोक्याच्या घंटा प्रसारित प्रचार झाला त्या चॅनलमध्ये, त्यामुळे हे तरी ह्या संपूर्ण खुर्च्या भरवून होत्या. बाबासाहेबाला अभिप्रेत आम्हाला एवढंच आहे, माणसं जमवणे आणि चळवळ पुढे नेणे, आणि त्यामुळे तुमचे मनोकामना पूर्तता पुढच्या वर्षी आपण डोळसपणाने बघून आम्हाला आशीर्वाद त्यावर्षी मिळेल ही आम्ही या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. परंतु पुन्हा एकच सांगत आहे की सम्राट असा सम्राट आहे की अशोक सम्राटानंतर एक महाराष्ट्रातला वृत्तरत्न दैनिक सम्राट हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या बहुजनांना न्याय देईल हे या ठिकाणी मी ठाम आपल्याला सांगतो. कारण दैनिक वृत्त आहेत आणि चॅनल आहेत, फक्त सम्राटच असा आहे की तो निर्भीडपणे आम्हाला न्याय देतो. तेव्हा या ठिकाणी अधिक न बोलता आपल्या सर्व मान्यवरांचे मी उपस्थित झाल्याबद्दल मनापासून संघटनेचे आभार मानतो. मला एक आठवण सांगायची. आता कोकाटे साहेबांनी सांगितलं सर्वजण वार बघतात, पंचांग बघतात. माझी पण एक आठवण मला नंतर बसल्यावर मला बोलायची होती, विसरून गेली मी, कारण मला फार राग आला महिला वर्ग कमी बघून. नाही पाहिजे असं, कारण सर्व आता शिकलेले आहेत ना, मग आपल्याला शिक्षणाचं ते दूध प्राशन केल्यावर गुरगुरलं पाहिजे ना. खूप मोठं नाही पण एवढं तरी उपस्थिती तरी दिसली पाहिजे. आमच्या नवीन घरामध्ये आम्ही राहायला गेलो. आता आम्हाला माहीत नव्हतं कुठला वार आहे कुठला. आपली बघा लग्न सुद्धा होतात सुट्टीच्या दिवशी, गृहप्रवेश सुट्टीच्या दिवशी, सगळे लोक आले पाहिजेत हा त्याचा उद्देश असतो. आता आमच्या पण घरामध्ये नवीन घरामध्ये राहायला जायचं होतं, रविवारी जायचं होतं, तर आम्ही ठरवलं त्या दिवशी माझा वाढदिवस होता. आम्ही असं करत नाही पण घरामध्ये जायची आठवण असते ना, या दिवशी आपण घरात नवीन राहायला गेलो. आता आमचं सगळी तयारी झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार, तर आम्ही सकाळी तयार होऊन बाहेर पडत होतो. एवढ्यात आमचा पेपरवाला आला, पेपर घ्या म्हणून. तो काय सर्वजण कुटुंब कुठे चालले, तर आमच्या घराची गृहप्रवेशात आम्ही तिकडे. अरे या सर्वपित्री अमावस्या, तुम्ही कसं काय आमचा दिवस निवडला? हां, सर्वपित्री अमावस्याला शुभकार्य करत नाही. तर मग हा माझा छोटा मुलगा तो पुढे आला. आमच्या सगळ्या अमावस्यालाच होतं, काका घाबरू नका आम्हाला काही होणार नाही. आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर दोन्ही मुलांची लग्न त्याच घरात पार पडली. हे प्रसंग सांगणं गरजेचं होतं, कारण महिला वर्गाच्या पुरुष वर्गाला सांगणं असतं नाही हो दिवस बघा, पुरुषांच्या मनात नसतं कधी कधी, हो दिवस चांगला बघा, चांगला आपल्या सगळी फॅमिली चांगली राहिली पाहिजे, कोणाला काही झालं नाही पाहिजे. तर हे माझा अनुभव आहे, मी तुम्हाला डिक्लेअर करते म्हणून मी हा प्रसंग सांगायला आले. धन्यवाद. धन्यवाद ताई. शेवट करूया आपण. बराच वेळ झाला. कांबळे साहेबांचे खूप शतशः आभार मानतो संघटनेच्या वतीने, कारण खूप वेळ दिला त्यांनी, आणि अध्यक्षांनी 2 शब्द शुभेच्छा द्यावा आणि आभार मानावा, आणि उपसचिव चंद्रशेखर साहेब समितीचे म्हणून 2 शब्द शुभेच्छा द्या फक्त, कारण टाइम संपलेला आहे. आणि शाहीर आपण 2 शायरी मारून हा कार्यक्रम सांगता समारंभ राष्ट्रगीताने आपण या ठिकाणी संपूया. आणि महिला अध्यक्ष आमच्या राज्याच्या सविता शिंदे मॅडम, आपल्याला ताईने सांगितलेलं आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे पुढच्या वर्षीची सगळ्या महिला टीमची, तेव्हा ह्याची पूर्तता व्हावी. तेव्हा दोन्ही आमच्या अध्यक्षांनी फक्त शुभेच्छा देऊन या ठिकाणी डायसवरून आपण आपल्याला असं नसतं व्हावं. उपसचिव सर्वांना जय भीम. फक्त शुभेच्छाच देतो. आजच्या या संयुक्त जयंती महोत्सवास आपण सर्वजण उपस्थित राहिलाच. आदरणीय कांबळे साहेब, मॅडम, प्रमुख वक्ते आणि इतर सर्व मान्यवर या सगळ्यांचं मी आभार मानतो. त्यांना ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं, आनंद वाटला, आणि इथून पुढच्या कार्यक्रमाचं सुद्धा आम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने करू. एवढं करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. साहेब खूप चांगलं मार्गदर्शन करतात, पण वेळेअभावी आपल्याला सर पुढच्या वर्षी स्पेशल रिक्रुटमेंट करू आपण कुठंतरी. तेव्हा लक्ष्मीकांत ढोके साहेबांना पण समितीचे प्रमुख सल्लागार 2 शब्द शुभेच्छा. पण
आणि अध्यक्षांना विनंती करेल, आजच्या समितीचे अध्यक्ष आणि यावर्षी सेवानिवृत्त होत आहे पती पत्नी, पुन्हा तुमचा सत्कार मोठा होणार, परंतु समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण शुभेच्छा द्या 2 मिनिटात. आता मी शुभेच्छा देऊ की आभार प्रदर्शन करू याचं समजत नाही मला. या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही अतिशय अल्पकाळात केलेलं आहे, तरी पण आमच्या विनंतीला मान देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येण्याचं कबूल केलं होतं, पण ते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. तर ठीक आहे, पण जे लोक उपस्थित होते संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाला त्या सर्वांना मी संयुक्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच आपलं सहकार्य आम्हाला दरवर्षी मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. शिंदे साहेब, आपले 2 शाहीर करून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता घेऊया. चालू आहे बोला. हॅलो हॅलो. नाही, या इकडे शिंदे साहेब, या. यांचं परत मी सांगतो, आपल्या संघटनेसाठी अत्यंत ताकदीचे जे गीतं लिहिले ते पुढच्या वर्षी जयंतीला आपण प्रकाशित करणार आहोत. आदरणीय कांबळे साहेब, आदरणीय कोकाटे सर, उपस्थित आपण सर्व मान्यवर. गाणं गायचं नाही, 2 फक्त शेर बोलतो, 3 शेर बोलतो आणि 3ही शेर हे वेगवेगळ्या विषयाचे असतील. आज जयंती आहे, संयुक्त जयंती, आणि म्हणून पहिला शेर जयंतीचा. भीमा तू सूर्य झाला, भीमा तू सूर्य झाला, सरली ती रात्र काळी. भीमा तू सूर्य झाला, सरली ती रात्र काळी. तू चेतविल्या लाखो ह्या ज्ञानाच्या दीपमाळी. भीमा तू सूर्य झाला, भीमा तू सूर्य झाला, सरली ती रात्र काळी. तू चेतविल्या लाखो ज्ञानाच्या दीपमाळी. जनकोटी कोटी म्हणती विष्णू उठून सकाळी. अरे भीमा तुझी जयंती हीच आमची दिवाळी. भीमा तुझी जयंती हीच आमची दिवाळी. अंधश्रद्धेवर बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर. बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर. आणि कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर. कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. देवळांच्या पायऱ्या चढून बर्बाद होण्यापेक्षा आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. परिवर्तनाचा शेर. बुद्धामुळे जगाची हे नाते निभवतो रे. बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो रे. परिवर्तन कसं झालं? बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे. आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो रे. हसता कशाला पाहून उजेडात राहणारांनो. अरे झोपडीत आमच्याही आज सूर्य उगवतो रे. झोपडीत आमच्याही आज सूर्य उगवतो रे. भारत वानखडे साहेबांनी आपल्या समोर शेरच्या रूपाने का होईना परंतु सेवा करण्याची संधी दिली. वानखेडे साहेबांचे आभार मानतो. मान्यवरांचं मार्गदर्शन
मिळालेलेच आहे, ते सतत मिळत राहो अशी अपेक्षा करतो. जय भीम. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो. 7 सावकारे सर येऊन गेले, त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचाही ते आभार. सौनिक मॅडम पण इथे येऊन गेल्यात, त्यांनी आपल्याला म्हणजे उत्स्फूर्तपणे त्यांची जी काही मनाची जी इच्छा असते त्यांना म्हणजे काय म्हणायचं की ज्या भावनेतून त्या इथे आल्यात त्या भावनेला पण आपण सलाम करूया आणि त्यांचा आपण म्हणजे आभार मानू. या कांबळे सर पण इथे आपल्याला छान म्हणजे मार्गदर्शन केलं, आपण त्यांचे आभार मानूया. कोकाटे सरांचे तर आजचा व्याख्यातच होते, त्यांनी शिवरायांपासून ते भीमरायांपर्यंत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्पष्ट पैलू आपल्याला समोर ठेवल्यात, आपणही त्यांचा आभार मानूया. शिंदे साहेबांनी आपल्याला 3 शेर ऐकवलेत, खरंच त्यांचेही आपण इथे आभार. आणि ते उपस्थित झालेले सर्व म्हणजे प्रेक्षक यांचेही आणि श्रोते यांचं सगळ्यांचा आपण आभार मानू. यासाठी जे परिसर सभागृहाचे जे आरक्षण प्राप्त झाले ते गायकवाड सर उपसचिव सामान्य प्रशासन विभाग, श्री भगुरे साहेब अवर सचिव यांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केलं. तसेच येथील सभागृहातील एसीची व्यवस्था बघणारे त्यांचे कर्मचारी वृंद, त्यांचे आपण यात आभार मानूया. साऊंड सिस्टीम व्यवस्थित पाहणारे कर्मचारी, त्यांचंही आपण यात म्हणजे आभार व्यक्त करूया. आपल्याला यात लाभलेले शूटिंग करणारे, या कार्यक्रमाचा पूर्ण भार सांभाळणारे, लाईव्ह चालू आहे असे आपले नानावरे आणि त्यांची टीम, संपूर्ण टीम यांचे आभार. तसेच माहिती व जनसंपर्क संचालनाचे अधिकारी कर्मचारी त्यांचेही आभार. आणि पोलीस व्यवस्थेने पण आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना बाहेरून आलेल्या लोकांसाठी पण सहकार्य केलं, त्यांचे आपण आभार मानूया. असे आपण सर्व उपस्थितांचे इथे आभार. आणि आता ह्या कार्यक्रमाला राष्ट्रगीताने आपण ह्या कार्यक्रमात समारोप करूया. त्यासाठी कृपया आपण सर्वजण उभे राहून राष्ट्रगीत सुरू करूया. राष्ट्रगीत सुरू.